दिदूबाई पिल्या चहा ही प्याला का तू? नाश्ता केला का पोट भरून? लेकराला माझ्या रोज काम असतं, लेकरू काटाळत नाही. आज तर लय मोठं काम आहे, गरगट्टा करायचं नाही का? येळ आमुष आहे ना. हा, आज आहे येळ आमुषा आणि का नाही आज जायचं असतंय रानात जेवायला. तर अशी तयारी चालली आहे आमची. आणि आजीबाईनं टाकलंय आणून. करायसाठी हे करायला लागली बाबाला, तर बाबा आंघोळ करून यायला लागली. आता जे कोण कोण लवकर जेवतंय जे त्याचं टायमिंग आहे. आता भैयाचं बी झालं. आता साहेबांना भाजी करायची म्हणलं, टमाट्याची चटणी करावी, त्याच्यात कांद्याची पात घालावी. एवढं लागतंय सगळं. अगं आणखीन भाजी आणायची आहे तू बाळा, आमटीची भाजी, ही बोर डाळा सगळं सगळं 12 भाज्या असते ते त्याच्यात. हो, वांग टाकायचं असतं, गाजर आणि पालकाची भाजी, चुक्याची भाजी, डाळा आणि काय काय असतंय बघ. आंबाड्याची घाटात असते ती डाळ. आणि ही थोड्या थोड्या भाज्या टाकायच्या. हरभऱ्याची भाजी जास्त आणली आजीनं, कारण की ती पण भाजी करायची म्हणून साठी. आणि काय काय आणायचंय ती आणून. आता लसूण सोलून घे, ती मिरच्याची देठ काढ, मिक्सरच्या भांड्यात टाक, लाईट आले की गरका मारायला येते. आणखीन लय कामं पडले ती आपल्याला बरं का. पूजा आवरायची आहे आणि मेन म्हणजे. आणि आता राहिल्याला आण तेवढं बाबाला पण भाजी करून घेते. आणि मस्तपैकी आता आपण रानात जेवायला जायचं.